घरावर गावठी कट्ट्यानं फायरिंग, आरोपींच्या अटकेसाठी महिलांची पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक, जातीय शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि घरावर हल्ल्याचा आरोप, आरोपी मोकाट असल्यानं काळे कुटुंबियांमध्ये भीती। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव येथील रेणुका बाबूराव काळे यांच्या कुटुंबावर गावठी कट्टे व धारदार शस्त्रांनी हल्ला करून घरावर फायरिंग केल्याचा आरोप आहे। या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी आणि कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे या मागणीसाठी पीडित महिलांनी मंगळवारी लहान मुलांसह जालना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले। 4 ऑगस्ट रोजी हल्ला झाल्यानंतर परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। माध्यमांमध्ये प्रकरण आल्यानंतर अॅट्रॉसिटी ॲक्टसह गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्याचं पीडितांचं म्हणणं आहे। मात्र आरोपी अद्याप मोकाट असल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच 8 ऑगस्ट रोजी महेश रामेश्वर नळगे व संदीप आसाराम गायकवाड यांनी जातीय अपमानास्पद वक्तव्य करून घर खाली करण्याची धमकी दिल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलाय। तक्रारीनंतरही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्यानं कुटुंबात भीतीचं वातावरण आहे। आरोपींना तातडीने अटक करून सखोल चौकशी करावी, तसेच काळे कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी महिलांनी पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्याकडे केली आहे। मागण्यांची दखल न घेतल्यास एसपी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशाराही देण्यात आलाय। दिलेल्या निवेदनावर रेणुका बाबूराव काळे, अंसाबाई काळे, रुमा अनिल चव्हाण, पूजा काळे, किरण काळे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत। तुमचं नाव सांगा आणि काय घटना घडली? माझं नाव रेणुका बाबूराव काळे, राहणार राणी वाजगाव, पुन्हा रोशन। 4 तारखेला महेश नळगे, संदीप गायकवाड, हरी मानोतकर, बापू मानोतकर हे चौघे आले। माझ्या किरण पोरीला शिव्यागाळ केल्या। माझ्या पोरीला म्हणलं माझ्या घर खाली करायला सांगितलं। माझ्या पोरीला म्हणलं माझे आई वडील नाही, काय नाही घरी, तुम्ही माझ्या नंतर या आणि माझ्या आई वडिलाला बोला। तसं बोलून माझी पोरगी म्हणली तर त्यांनी शिवेगाळ हे केल्या। तर ते काय म्हणतो म्हणे आम्ही तुम्हाला आता नाही नंतर दाखवतो म्हणे। तर त्यांनी काय केलं, 5 तारखेला गुंड लोक पाठवले आणि लगेच आमच्यावर पिस्तोली ताणल्या, आम्हाला मारायची धमकी दिली, चाकू सुऱ्या हे काढल्या आमच्यावर। माझ्या पोरीला मारहाण केलं, हे केलं, कपडे फाडले, त्यांचं खूप हे केलं, आम्हाला खूप हे केलं, त्यांनी बेजार केलं। मी नसताना ते माझ्या पाठीमाघारी येऊन हे असं केलं त्यांनी, आणि मी तेव्हा पोलीस स्टेशनला होते तिथं। तेवढं झालं, नंतर आम्हाला फोन आल्यावर आम्ही घरी आलो। मग ते पाहिलं तर लेकराला मारलेलं, हाणलेलं हे सगळं दाखवलं आम्हाला त्यांनी। असं झालं आई, तसं झालं आई म्हणे, तेवढंच, बाकी काय नाही। भांडणाचं कारण काय होतं? भांडणाचं कारण आमचं घर खाली करा म्हणून लागले ते। हा, तर मी म्हणले कशामुळे आमचं घर खाली करा बाबा, हे आमचं राहतं घर आहे, आम्ही कशामुळे खाली करावा, काय करावा, तुमचं ना आमचं काय आहे? तर नाही म्हणे आमचं घर आहे म्हणे, तसं म्हणून आम्हाला हे करू लागले ते। आता तुम्ही एसपी ऑफिसला आलेला आहे, मागणी काय तुमची? आमची मागणी आम्हाला हे आरोपी त्यांनी अटक करावा त्यांनी, बाकी काय नाही आमचं मागणं। ते एकदम इकडं तिकडं पळायला लागले, मग लेकरं बिमार पडायला लागले त्यांना पाहू। आम्हाला तेच सांग नाही, बाकी काय नाही। आमच्या घराच्या समोर यायले, चाललेत, फिरायलेत, हिंडायलेत, ते हे करायला आम्हाला खूप हे करायले, ते समजा धमक्या द्यायलेत, चाकू सुरी हे ते दाखवायला लागले ते आम्हाला। आणि पुन्हा म्हणतात आम्ही पुन्हा आलो ना सुटून, आम्ही अटकपूर्वी जामीन करू, सुटल्यावर म्हणे नंतर तुम्हाला दाखवू, हे करू, ते करू, तसं म्हणून आम्हाला धमक्या द्यायला लागले ते पुन्हा आम्हाला। पण आम्हाला काय नाही, आम्हाला थोडं आम्हाला संरक्षण द्या, हे द्या आणि आमचं हे करा, आम्हाला एवढीच विनंती आहे, बाकी काय नाही आम्हाला। हात जोडून विनंती आहे आमची तुम्हाला। माझं नाव रेणुका बाबूराव काळे।